आज एका छोट्याशा चुकीमुळे आम्ही खूप मोठ्या संकटात जात होतो। नमस्कार, मी वैभव तुमचं स्वागत करतो माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आम्हाला हरभरा काढायला चालू करायचा होता। त्यासाठी तर पहिले खड आलं होतं, आता डायरेक्ट निघालो तेच खड काढण्यासाठी। शेतामध्ये तर पोहोचलो होतो, पण सोयाबीनची चाळणी बदलायची बाकी होती। सोयाबीनची चाळणी खोलून बाहेर काढीपर्यंत पप्पाने हरभऱ्याची चाळणी पण आणली होती। मग लगेच आणलेली हरभऱ्याची चाळणी बसून घेतली। चाळणी तर बसून घेतली होती, लगेच आपल्या सोनीची पूजा करून घेतली, जेणेकरून सीझन होईपर्यंत काही मधामध्ये अडथळे येणार नाही। आम्ही मळणी यंत्र तर चालू केलं होतं, पण वळीची रचना बरोबर न झाल्यामुळे थोडीशी वळी काढाय कठीणाई गेली। हरभरा तर काढून झाला होता, बाकी थोडासा घोळ बाकी राहिला आणि आपल्या सोनूचं डिझेल संपलं। मग काय लगेच निघालो डिझेल आणण्यासाठी। पंपावरती पोहोचून डिझेलची कॅन भरून घेतली आणि निघालो डायरेक्ट सोनूपाशी। डिझेल टाकून घेतला आणि बाकी राहिलेल्या खळ काढून घेतला आणि आता डायरेक्ट निघालो घराकडे, कारण आपल्या मळणी यंत्रातून काढलेला हरभरा लगेच मार्केटला नेऊन द्यायचा होता। त्यामुळे मळणी यंत्र सोडलं आणि ट्रॉली जोडून शेतावरती निघालो होतो की मधामध्ये ट्रॉली ऑटोमॅटिक गळून पडली। थोडंसं बघितल्यानंतर समजलं की ट्रॉलीच्या जॉईंट पिनची क्वार्टर पिन गळून पडली होती, त्यामुळे नटबोल्ट निष्ठून ट्रॉली ऑटोमॅटिक रस्त्यात गळून पडली। थोडंसं जुगाड करून लगेच पिन जोडून घेतले आणि निघालो शेतात पोहोचून लगेच हरभरा लोड करून घेतला आणि डायरेक्ट निघालो मार्केटला। बाकी तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा। धन्यवाद।